कुर्ला अंधेरी लिंक रोडवर सफेद पूल येथील मिठी नदीवर असलेला पूल अखेर वाहतुकीस खुला झाला आहे। स्थानिक आमदार दिलीप लांडे यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन पार पडले। कुर्ला अंधेरी लिंक रोडवर या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी भरण्याच्या समस्येला नागरिकांना समोर जावे लागत होते। तसेच जुना पूल हा अरुंद आणि जुना असल्याने इथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती। मात्र आता कुर्ला अंधेरी लिंक रोडवरील हा महत्त्वाचा पूल वाहतुकीस खुला झाल्याने या मार्गावरील वाहतूक कोंडी अतिशय कमी होईल आणि पावसाळ्यातही या विभागाला पाणी भरण्याच्या समस्येला समोर जावे लागणार नसल्याचे आमदार दिलीप लांडे म्हणाले। कुर्ला अंधेरी रस्त्यावरील या सफेद पूल नाल्यावरती मिठी नदीच्या शेजारी रस्ता रुंदीकरण, त्याचबरोबर या पुलाचं रुंदीकरण आणि सुशोभीकरण हे काम हातामध्ये घेतलेलं आहे। गेले 20 वर्षामध्ये जे झालं नव्हतं ते काम या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने हे काम आपण या ठिकाणी पूर्ण करत आणलेलं आहे। या ठिकाणी आज तुमच्या साक्षीने लोकांच्या उपस्थितीमध्ये पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचं आपण लोकार्पण करत आहोत। आज लोकांना वाहतुकीसाठी खुला करत आहोत। गेले अनेक वर्ष या नाल्याचं, या मिठी नदीचं पाणी या कुर्ला अंधेरीवरती 3 ते 4 फूट भरायचं। आज या ब्रिजच्या उंचीमुळं, या ब्रिजच्या सुधारणेमुळं, या ब्रिजच्या रुंदीकरणामुळं या कुर्ला अंधेरीवरती पाणी भरणार नाही आहे, वाहतुकीचा अडथळा होणार नाही आहे, अशा पद्धतीने ह्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि एक चांगला सुसज्ज असा पूल लोकांसाठी आज आपण खुला करत आहोत। असं बोललं जाणार नाही आहे। स्थानिक लोक असतात, आजूबाजूला असतात, पुढं आतमध्ये गल्लीमध्ये पार्किंगला जागा नसेल तर उभे केलेले असेल, परंतु त्याच्यावरती पण नियंत्रण आणलं जाईल। सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की गेले 20 वर्षामध्ये लोकांना जो कुर्ला अंधेरी रस्ता रुंदीकरण पाहिजे होतं ते झालं नव्हतं। ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने, लोकांच्या आशीर्वादाने हा रस्ता 70 फूट रुंद अतिशय चांगला सुशोभीकरण करून या ठिकाणी चांगली विद्युत रोषणाई करून या ठिकाणी हा रस्ता लोकांसाठी खुला केलेला आहे आणि आज या दुसऱ्या टप्प्याचं, पुलाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण होत आहे। हा लोकांचा विश्वास, लोकांचं सहकार्य आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने होत आहे। आज आपण पाहिलं असेल, अनेक लोक आहेत त्यांना माहिती आहे या रस्त्यावरती 1-1 तास, 1.5 तास या वाहतुकीमध्ये आपल्याला थांबावं लागत होतं, वाहतुकीचा खोळंबा होत होता। त्यामुळं आत्ता या रस्त्यावरून मुश्किल से 15 ते 20 मिनिटामध्ये आपण साकीनाक्यापर्यंत जात असतो। अशाच पद्धतीने हा चांगला रस्ता कुर्ल्यापर्यंत पूर्ण करायचं काम आम्ही सुरू केलेलं आहे आणि ते पूर्ण करणार आहे।